नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायलीला अर्जुन म्हणतो, मोठी माणसं जेव्हा ओरडतात तेव्हा तो अपमान नसतो आणि असला तरी देखील मी तुमच्यासाठी सगळं काही सहन करायला तयार आहे. आज इतक्या दिवसांपासून मला जे ऐकायचं होतं ते मला मिळालेलं आहे. आज असं वाटतंय की मी जग जिंकलोय आणि असं म्हणून हात वर करायला लागतो पण त्याचा हात दुखायला लागतो. चैतन्य म्हणतो, हळूहळू अजून तुझा हातही उचलत नाहीये आणि म्हणतोय की जग जिंकल्यासारखं वाटतंय. सायली म्हणते, आधी जखमा भरू द्यात मग काय ते जग जिंका. चैतन्य म्हणतो, सायली वहिनी, तू अर्जुनच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतेस का? तुझं त्याच्यावरती प्रेम आहे हे ऐकण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे फक्त मलाच माहिती. सायली म्हणते की मला सगळं कळत होतं चैतन्य भाऊजी आणि सगळं दिसतही होतं. अर्जुन तिच्याकडे आश्चर्यानेच पाहू लागतो. सायली खूपच लाजते. चैतन्य म्हणतो, मी काय म्हणतो कुसुमताई, मधुभाऊ तिकडे पारावर बसलेत ना, इथे आपली काही गरज नाहीये, आपणही तिकडे जाऊन बसूयात. मिश्किलपणे हसत दोघेही तिथून निघून जातात. सायली अर्जुनच्या चेहऱ्यावरती मलमपट्टी करू लागते. त्यावेळेस ती त्याला म्हणते, मी तिथं असताना विमलताईंना मी एक जखमांवर लावायचा लेप बनवायला शिकवलं होतं, तो त्यांना बनवायला सांगा. अर्जुन म्हणतो, तो लेप आता तुम्हीच बनवा आपल्या घरी येऊन. आता कशाची वाट बघायची सांगा बरं, आपल्या दोघांचं एकमेकांवरही प्रेम आहे ना, मग आता कुणालाही डाऊट येणार नाही. चला तुमच्या हक्काच्या घरी परत चला, तुमचं घर तुमची वाट बघतंय, चला. सायली म्हणते की थांबा, घर माझं वाट बघतंय पण तिथली माणसं माझी वाट बघत असतील का? इकडे अस्मिता म्हणते की प्रतिमा आत्या, तुला सायलीच्या नजरेतलं खोटं प्रेम दिसलं पण तन्वीच्या डोळ्यातलं खरं प्रेम कसं नाही दिसलं गं? तन्वी या घरची सून होणं हा तिचा हक्क आहे. रविराज म्हणतो की तन्वी, तू जरा नीट विचार कर, घाई करू नकोस. तन्वी म्हणते की माझा विचार झालाय बाबा. प्रतिमा म्हणते, अगं अर्जुन तुझ्याशी नीट बोलत सुद्धा नाही तन्वी. तन्वी म्हणते की आज बोलत नसेल पण मी माझ्या प्रेमाने त्याला माझ्याशी नीट वागायला भाग पाडेल. आणि प्रेमामध्ये खूप ताकद असते ना, तुम्ही मला मूर्ख म्हणा नाही तर वेडी म्हणा, पण अर्जुन आणि माझा संसार अगदी सुखाचा होणार. रविराज म्हणतो की तन्वी, हा मूर्खपणा आहे. जो माणूस प्रेम सोड पण तुझा आदरही करत नाही, तू त्याच्याशी लग्न करायला चालली आहेस. तन्वी म्हणते की हो बाबा, माझा स्वतःवरही विश्वास आहे आणि माझ्या प्रेमावरही. लग्नानंतर त्याला कळेल की जाणवेल की त्याने मला नाकारून किती मोठी चूक केली आहे. आमचं नातं कसं फुलवायचं हे मी बघेल, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. पूर्णाजी म्हणते की रविराज, तुमच्या लेकीचं मन मोडू नका. कल्पना म्हणते की तन्वी लग्नाला तयार आहे, मग तुम्ही नकार का देताय भाऊजी? प्रतिमा म्हणते की कल्पना, ज्या गोष्टी मुलांना दिसत नाहीत ना त्या गोष्टी आईवडिलांना दिसतात. कल्पना म्हणते की म्हणूनच तर आम्हाला तन्वी आणि अर्जुनचं सुख दिसतंय. रविराज म्हणतो की या लग्नामुळे तन्वी सुखात राहणार नाही, म्हणूनच या लग्नाला माझी परवानगी नाही. इकडे अर्जुन म्हणतो की काय फरक पडतो त्याने? सायली म्हणते, फरक पडतो, खूप गैरसमज झाले आहेत आपल्यामध्ये, ते दूर नको का व्हायला, राग नको का जायला. अर्जुन म्हणतो, एकदा त्यांना कळलं ना की आपलं एकमेकांवरती खूप प्रेम आहे मग त्यांचा राग आपोआप निघून जाईल. सायली म्हणते की आपल्याला वाटेल तशा आपण इतरांच्या भावना वळवू शकत नाही, आपल्याला वाट बघावीच लागेल. आपण त्यांची फसवणूक केली आहे, दुखावले गेलेत ते. अर्जुन म्हणतो, पण खरंच आपलं एकमेकांवरती प्रेम आहे, मग आपण फसवणूक केलीच नाहीये. सायली म्हणते, पण महत्त्वाच्या गोष्टी तर लपवल्यात ना आपण, मग त्यांचं मन बदलेपर्यंत आपण धीर नको का धरायला? आणि पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत दारामध्ये येऊन उभी राहिली तर त्यांना काय वाटेल? अर्जुन म्हणतो की वाटेल तसं बोलतील ते मला आणि मग माझ्यावरती कंट्रोल राहणार नाही. सायली म्हणते, मग त्यापेक्षा आपण पूर्ण आजी, आई, बाबा, मधुभाऊ यांचा विश्वास जिंकूयात ना, तसं त्यांचा आशीर्वादही मिळेल, मग मी मानाने तुमच्या घरी येईल. अर्जुन म्हणतो, तुमच्यासोबत किती काही झालंय तरीसुद्धा अजूनही तुम्ही त्यांचाच विचार करताय. सायली म्हणते, मी फक्त तुमचा विचार करते, बाकीचं काय हो आपोआप होऊन जाईल. अर्जुन म्हणतो की तुम्ही म्हणाल तसंच होईल, तुम्ही तुमच्या घरी परत याल तेही मानाने आणि सगळ्यांची मनं जिंकून. अर्जुन अलगद तिचा हात हातामध्ये घेतो आणि तिच्या हातावरती किस करतो. सायली खूपच लाजते. अर्जुन आणि सायली दोघेही खूप खुश असतात. इकडे तन्वी रविराजच्या पायाशी येते आणि म्हणते की बाबा प्लीज असं करू नका, प्लीज लग्नाला परवानगी द्या ना, हवं तर मी तुमच्या पाया पडते. पूर्ण आजीला, मामीला माझं मन कळालंय पण तुम्हाला का कळत नाहीये? अर्जुनशी लग्न करण्यामध्येच माझा आनंद आहे, मी भीक मागते तुमच्यासमोर, प्लीज होकार द्या ना. रविराज चिडूनच उठतो आणि तिला उठ म्हणतो, पण तन्वी म्हणते, मी तुमच्या मनाविरुद्ध काहीच करणार नाही, पण हा माझं अर्जुनशी लग्न झालं नाही तर मी आयुष्यभर लग्नच करणार नाही. अर्जुन सोडून कुणाशीच लग्न करणार नाही आणि कधीच नाही. सगळ्यांना खूपच धक्का बसतो. रविराज म्हणतो, हा काय वेडेपणा आहे, सोड माझे पाय. तन्वी म्हणते, तुम्ही हो म्हणा, त्याशिवाय मी पाय नाही सोडणार. प्रतिमा म्हणते, तन्वी एवढे मोठे निर्णय घेण्याची ही पद्धत आहे का?
तुझ्या बाबांवरती असा दबाव नको टाकूस. तन्वी म्हणते मग काय करू मी? सगळ्यांना माझं दुःख कळतंय, मग बाबांना का नाही कळते की माझं सुख अर्जुन सोबतच आहे? प्रताप म्हणतो की आम्ही बोलतोय ना, हा असा घाईघाईने घेण्याचा निर्णय नाहीये. तन्वी म्हणते की माझा निर्णय झालाय, मला फक्त आईबाबांचा आशीर्वाद हवा आहे. तन्वी रडतच म्हणते की बाबा तुम्ही परवानगी दिली नाही तर आईही देणार नाही. मी तुमच्याकडे यापुढे कधीच काहीच मागणार नाही. प्लीज हो म्हणा ना. पूर्णाजी म्हणते रविराज मला तुमच्या मनाची स्थिती कळतीये, पण तुम्ही तन्वीचा विचार करा, तिच्या आनंदाचा विचार करा. रविराज न राहून म्हणतो की तुझा निर्णय झालेलाच आहे म्हटल्यानंतर मी आहे तयार. सर्वांना खूपच आनंद होतो. रविराज म्हणतो की मी तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू नाही पाहू शकत, तू आयुष्यभर हसत राहावीस यासाठी मी काहीही करू शकतो. कल्पना म्हणते तर ठरलं तर मग आता आपण व्याही होणार आहोत. फायनली अर्जुन आणि तन्वीचं लग्न होणार आहे. पूर्णाजी म्हणते की इतक्या वर्षानंतर मी प्रतिमाला दिलेलं वचन आता मला पूर्ण करता येणार आहे. प्रतिमा तू खुश आहेस ना गं? प्रतिमा म्हणते की मला ते वचन आठवत सुद्धा नाही आई. तुम्ही ते म्हणताय म्हटल्यानंतर ते खरं असेलच, पण आत्ता त्या वचनामध्ये अडकून आपण चूक करत नाहीये ना? पूर्णाजी म्हणते अजिबात नाही, उलट आता सगळं नीट होणार आहे. अस्मिता म्हणते की विमल बघत काय बसली, सगळ्यांना गोडाचं काहीतरी करून आण ना. रविराज म्हणतो की हां, एक आणखी, आज जे माझ्या मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले ना ते शेवटचे. इथून पुढे जर माझ्या मुलीच्या डोळ्यात अश्रू आले तर या सगळ्याला सगळे तुम्ही जबाबदार असाल. आणि तसं जर काही झालं तर मी तिला इथून घरी घेऊन जाईल आणि नंतर जे काही होईल ते सुभेदारांसाठी चांगलं नसेल. प्रताप म्हणतो अरे नको काळजी करूस, तन्वीसुद्धा आमची मुलगीच आहे ना. पूर्णाजी म्हणते की काळजी करू नका रविराज, ती माझी नातसून म्हणून अगदी सुखात राहील, हा माझा शब्द आहे. पूर्णाजी हात जोडूनच म्हणते की मी माझी लेक तुम्हाला दिली होती आणि आज तुम्ही तुमची लेक मला देताय, यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी कुठलीच नाही. आता इकडे सर्वजण अर्जुनच्या येण्याची वाट बघत असतात. अस्मिता म्हणते की मला खूप एक्साइट झालं आहे, कधी एकदा त्याला लग्नाची बातमी सांगते असं झाले. तो आला ना की मी त्याच्यासमोर अशी तन्वीला घेऊन जाणार आणि सांगणार की ही माझी नवी वहिनी. तितक्यात अर्जुन आणि चैतन्य तिथे येतात. अर्जुनला अशा अवस्थेमध्ये पाहून सगळेच खूप घाबरतात. कल्पना आश्चर्याने म्हणते की हे काय झालं तुला? पटकन अश्विनला फोन कर आणि त्याला सांग की लवकर घरी ये. अर्जुन म्हणतो की नाही, त्याची काहीच गरज नाही. पूर्णाजी म्हणते जरा अवस्था पाहिलीस का स्वतःची, इतकं कसं काय लागलं तुला? तन्वी म्हणते मला तर हे बघवतच नाहीये. अर्जुन तू जनता चाळीमध्ये गेला होतास, तिथं झालंय का हे सगळं? अस्मिता म्हणते की आम्ही सगळेजण मीडियामध्ये बघत होतो, पण प्रताप म्हणतो अस्मिता प्रसंग काय, तू बोलतेस काय? तन्वी म्हणते विमलताई काहीतरी लेप वगैरे कर ना त्या जखमांवर लावण्यासाठी. पूर्णाजी विचारते की अर्जुन खूप दुखतंय का रे? चैतन्य म्हणतो की तुम्ही इतके सगळे पॅनिक होऊ नका, जास्त काही झालं नाहीये. कल्पना म्हणते मग जे काही झालं ते सांग ना. चैतन्य खूपच अडखळतो. अर्जुन म्हणतो मी सांगतो, मी येत होतो ना त्यावेळेस रस्त्यात माझी गाडी काही गुंडांनी अडवली आणि त्यांच्यासोबत माझं भांडण झालं, त्याच्यामुळे तुम्हाला हे पट्ट्या वगैरे असल्यामुळे जास्त वाटते, पण फार काही लागलं नाही आहे मला. अस्मिता म्हणते की म्हणजे जास्त लागलं नाही ना तुला? मग आम्हाला ना तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. कल्पना चिडूनच म्हणते की अस्मिता कधी काय बोलायचं याचं जरा भान ठेवत जा गं. तन्वी म्हणते की रस्त्यावर मारामारी करायची वेळच कशी आली रे तुझ्यावरती? असं कुठल्या एरियामध्ये गेला होतास तू जिथं गुंड ते तुझ्या समोर आले? कल्पना म्हणते तन्वी ही गुंडगिरी कोणाच्या नादाने होते हे आपल्याला माहीत नाही आहे का? जाऊ देत ना. चैतन्य तू याला रूममध्ये घेऊन जा आणि त्याला जरा आराम करू देत. चैतन्य त्याला घेऊन जातो. अस्मिता म्हणते शी बाबा, लग्नाची बातमी सांगण्यासाठी मी किती एक्सायटेड होते, पण हा अर्जुन मार खाऊन आलाय. तन्वी म्हणते अर्जुन असं नव्हता गं, त्या लोकांमध्ये राहून ते तसं वागतोय, पण तुम्ही काळजी करू नका, मी अर्जुनला पुन्हा पूर्वीसारखं करेल. अस्मिता म्हणते पण आता लग्नाची बातमी त्याला कशी सांगायची? पूर्णाजी म्हणते अगं उद्या बोलूयात, पण हा विषय योग्य वेळ बघूनच काढावा लागेल. कल्पना विमलला सांगते की लेप बनवशील ना तेव्हा हळदीचं दूधसुद्धा घेऊन जा. तर मी मुद्दामच म्हणते की मी बनवते आता हळदीचं दूध, शेवटी हे सगळं मलाच करायचं आहे ना. तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली कुसुमताईला म्हणते की कुसुमताई आज मी इतकी खुश आहे ना की आज माझा आनंद या जगामध्ये सुद्धा मावत नाही आहे. इकडे चैतन्य म्हणतो की बायको आय लव्ह यू म्हटली म्हणून हाडं दुखायची थांबत नाहीत. अर्जुन म्हणतो या जखमांवरती माझ्या बायकोने फुंकर घातली आहे, या जखमा जर माझ्या शरीरावर अशाच राहिल्या तरी काही होत नाही. त्याच्या या बोलण्यावरती चैतन्य कपाळालाच हात लावतो. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा अर्जुन खाली येतो त्यावेळेस प्रताप म्हणतो की आम्हाला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो बोला ना बाबा. पूर्णाजी म्हणते गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरामध्ये जे काही घडते ते आता मागे टाकायला पाहिजे, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला आहे, तुझं आणि तन्वीचं लग्न करायचं.
आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला खूपच राग येतो आणि खूपही आश्चर्य वाटतं. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.